असं वाटतं ना तुला? तुझा विश्वास कमवण्यासाठी काय करावं लागेल मला? रम्या म्हणाली, पार्थ, तुझा विश्वास मिळवण्यासाठी मी लग्न करायला तयार आहे. पण पुढे जे घडलं ते पाहून वसू आत्यासुद्धा थक्क झाल्या. तुम्ही भोळसटासारखे त्या रम्यावर विश्वास ठेव. मित्रांनो, हे आपल्याला आधीपासूनच माहीत आहे की रम्याला पार्थ पहिल्यापासूनच आवडत असतो. पण परिस्थिती अशी तयार होते की दोघांमध्ये गैरसमज निर्माण होतात आणि त्यामुळे पार्थ तिच्यापासून दूर जातो. याच कारणामुळे रम्या आज पार्थसमोर एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असते. पुढे आपण पाहतो की तिघेही बसून बोलत असताना रम्या पार्थकडे पाहत म्हणते. रम्याचंही बोलणं ऐकून पार्थ थोडा शांतपणे तिच्याकडे पाहतो. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही राग दिसत असतो. ती पुन्हा पार्थला विचारते, पार्थ, मला सांग ना, तुझा विश्वास परत मिळवण्यासाठी मला काय करावं लागेल? हे ऐकून तिथे बसलेल्या वसू आत्यालाही खूप आश्चर्य वाटतं, कारण रम्या इतक्या गंभीरपणे बोलताना त्यांनी कधी पाहिलेली नसते. पार्थ थोडा विचार करतो आणि मग रम्याकडे पाहून म्हणतो, जर तुला खरंच माझा विश्वास परत मिळवायचा असेल तर तुला लग्न करावं लागेल. मित्रांनो, पार्थच्या या शब्दांनी तिथे क्षणभर शांतता पसरते. वसू आत्या आणि रम्या दोघीही पार्थकडे आश्चर्याने पाहत राहतात. रम्या थोडा वेळ शांत राहते आणि मग अचानक म्हणते, ठीक आहे पार्थ, तुझा विश्वास मिळवण्यासाठी मला लग्न करावं लागणार असेल तर मी लग्न करायला तयार आहे. मित्रांनो, रम्याचं हे उत्तर ऐकून वसू आत्या पूर्णपणे आश्चर्यचकित होतात, कारण रम्या इतक्या पटकन असा मोठा निर्णय घेईल याची त्यांना कल्पनाच नसते. पार्थही तिच्याकडे थोडा आश्चर्याने पाहत असतो. त्याला वाटलेलं नसतं की रम्या इतक्या सहजपणे लग्नासाठी तयार होईल. त्यानंतर काही वेळाने रम्या आणि वसू आत्या तिथून उठून रूममध्ये जातात. रूममध्ये गेल्यानंतर वसू आत्या रम्याला थोड्या रागातच विचारतात, रम्या, तू असं का बोललीस? तू इतक्या पटकन लग्नासाठी हो कसं म्हणालीस? वसू आत्या पुढे म्हणतात, तुला कळतंय का तू काय बोललीस? लग्न ही काही छोटी गोष्ट नाही. आयुष्याचा इतका मोठा निर्णय तू एका क्षणात कसा घेऊ शकतेस? हे ऐकून रम्या हळूहळू वसू आत्यांकडे पाहते. ती म्हणते, आईव, मला सगळं कळतंय, पण मी जे बोललीये ते विचार करूनच बोलले आहे. वसू आत्या अजूनही गोंधळलेल्या असतात. त्या पुन्हा विचारतात, पण रम्या, तू लग्न करणार आहेस तरी कोणाशी? मित्रांनो, रम्या म्हणते, मला फक्त एकच गोष्ट करायची आहे. मला पार्थचा विश्वास परत मिळवायचा आहे. हे ऐकून वसू आत्या अजूनच विचारात पडतात, कारण त्यांना समजत नाही की रम्या खरंच लग्न करणार आहे की ती फक्त पार्थला काहीतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. रम्या पुढे म्हणते, आईव, माझ्याबद्दल जे काही विचार करतो ते सगळं चुकीचं आहे, पण मला त्याला ते सिद्ध करून दाखवायचं आहे. वसू आत्या म्हणतात, पण त्यासाठी लग्न करण्याची काय गरज आहे? रम्या शांतपणे उत्तर देते, कारण पार्थनेच ती अट ठेवली आहे. मित्रांनो, आता या सगळ्या परिस्थितीमुळे पुढील भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट येणार आहे, कारण आता प्रश्न असा आहे की रम्या खरंच लग्न करणार का? आणि जर ती लग्न करणार असेल तर ती कोणाशी करणार? पार्थच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतं की त्याला या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसत नाहीये. तो शांतपणे तिथून उठतो आणि थेट त्याच्या रूममध्ये जातो. पार्थ रूममध्ये जातो तेव्हा तिथे जीवा, नंदिनी आणि काव्या बसलेले असतात. तिघेही काहीतरी चर्चा करत असतात. वातावरण थोडं टेन्शनचं असतं, कारण घरात जे काही घडलं आहे त्याचा परिणाम सगळ्यांच्या मनावर झालेला असतो. पार्थ रूममध्ये येताच काव्या लगेच त्याच्याकडे पाहते आणि त्याला प्रश्न विचारते. काव्या म्हणते, म्हणजे आता खरंच रम्या लग्नाला तयार झालीये का? काव्याच्या आवाजात थोडी आश्चर्याची भावना असते, कारण तिलाही हे सगळं अचानक झाल्यासारखं वाटत असतं. पार्थ मात्र खूपच गंभीर दिसत असतो. तो थोडा रागाने आणि थोडा निराश होऊन म्हणतो, तुम्ही सगळे खूप भोळसट आहात. उगीच तिच्यावर विश्वास ठेवत आहात. हे ऐकून तिथे बसलेले जीवा, नंदिनी आणि काव्या तिघेही थोडे चकित होतात, कारण पार्थ इतक्या ठामपणे असं बोलत असतो की त्याला रम्याच्या बदलावर अजिबात विश्वास नाही. पार्थ पुढे म्हणतो, रम्या इतक्या सहज बदलणार नाही. तुम्हाला वाटतं ती अचानक लग्नासाठी तयार झाली म्हणजे सगळं ठीक झालं? मला तसं अजिबात वाटत नाही. पार्थच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवतं की त्याच्या मनात अजूनही रम्याबद्दल खूप शंका आहेत. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला रम्या तिच्या आईशी बोलत असते. रम्या शांतपणे तिच्या आईला सांगत असते की आता ती पुढे काय करणार आहे. रम्या म्हणते, आई, आता पुढे जे काही होणार आहे ना ते सगळं खूप वेगळं असेल. रम्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्मित असते. तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास दिसत असतो.
त्यामुळे प्रेक्षकांच्या मनातही प्रश्न निर्माण होतो की रम्या खरंच बदलली आहे का, की ती अजूनही काहीतरी प्लॅन करत आहे. दरम्यान परत सीन रूममध्ये येतो, जिथे पार्थ, जीवा, नंदिनी आणि काव्या चर्चा करत असतात. काव्या थोडा वेळ विचार करते आणि मग म्हणते, मला असं वाटतंय की रम्या खरोखर बदलली आहे.